हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत समर स्पेशल थंडगार आणि खूपच हेल्दी असा ॲपल शेक रेसिपी आणि खूप इझिली बनतो। तर चला आपण लगेच रेसिपीला स्टार्ट करूया। ॲपल शेक बनवण्यासाठी इथे मी एक ॲपल त्याची सालं काढून कट करून घेतले बारीक आणि 7 ते 8 बदाम घेतले। हे भिजवून त्याची सालं काढून घेतलेले बदाम आहेत आणि इथे 2 चमचे साखर घेतली आहे। तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकता आणि 1.5 कप दूध घेतलं आहे। तर अगदी कमी साहित्यामध्ये आपला हा टेस्टी असा ज्यूस किंवा ॲपल शेक तयार होतो। आता हे जे सर्व साहित्य आपण घेतलं आहे ते ग्राइंडरमध्ये टाकून घेऊया। तर सर्वात आधी ॲपलचे तुकडे टाकूया। इथे मला माझा मुलगा हेल्प करतोय, तुम्ही बघू शकता। लहान मुलांना खूप हौस असते ना असं नवीन काही करण्याची। तर हे सर्व ॲपलचे तुकडे आधी आपण टाकून घेऊ। त्यानंतर आपण जे भिजवलेले बदाम घेतले होते ते पण टाकायचे आहेत आणि आता दूध टाकायचे। तर दूध मी थोडं ठेवलं आहे, अर्धच टाकणार आहे। आता हे जे दूध आहे ते मी डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे त्याचं थोडासा बर्फ पण झालेला आहे। तर त्यामुळे मी बर्फ नाही टाकला आहे वेगळा, तर हेच दूधच टाकले फक्त। आणि आता साखर टाकते आहे। तर हे सर्व आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। यामध्ये आता बर्फ वेगळा टाकण्याची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण खूप थंड दूध घेतलेलं आहे आणि आता जे राहिलेलं दूध होतं ते या शेकमध्ये मी टाकते। तर हे सर्व ग्राइंड केल्यानंतर अशा प्रकारे आपला ॲपल ज्यूस तयार होतो। खूप टेस्टी लागतो आणि खूप इझिली पण तयार होतो। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। तर अशा प्रकारे आपला हा ॲपल ज्यूस, ॲपल शेक इथे तयार आहे। यामध्ये बर्फ तुम्ही टाकू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल तर, पण मी ऑलरेडी खूप थंड दूध घेतलं आहे त्यामुळे बर्फ नाही टाकला। आणि आता यामध्ये गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप टाकते मी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टूटी फ्रूटी किंवा दुसरे ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।